नमस्कार मित्रांनो, कल्पना करा, संपूर्ण शहर झोपलं आहे. रस्ते शांत आहेत, घरात शांतता आहे. पण तुमच्या डोक्यात मात्र विचारांचं वादळ सुरू आहे. भूतकाळ, भविष्य, भीती, अपेक्षा. तुम्ही डोळे बंद करता, पण तुमच्या मनातले विचार काही थांबत नाही. मग प्रश्न असा आहे की हे मन कधी थांबणार? आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आधुनिक विज्ञानाने अनेक प्रयोग केले आणि हजारो वर्षांपूर्वी भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी याचं उत्तर आधीच दिलं आहे. तेव्हा मित्रांनो, आजचा आपला प्रवास असेल तो म्हणजे विज्ञान, मेंदूचं गूढ आणि गीतेचे अद्भुत ज्ञान. जर तुम्हाला विज्ञान आणि अध्यात्म यांचं रहस्य जाणून घ्यायचं असेल तर लोक आधार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, प्रियजनांना आणि कुटुंबियांना शेअर करा. पुण्यात राहणारा एक IT इंजिनियर वैभव, वय वर्ष 30, नोकरी चांगली, पगार चांगला, जीवन एकदम व्यवस्थित. पण एक समस्या होती, त्याला रात्री झोपच लागायची नाही. रात्री 3 वाजेपर्यंत तो बेडवरती पडून राहायचा. त्याच्या डोक्यामध्ये सतत विचार सुरू असायचे. उद्याचा प्रोजेक्ट कसा होईल? जर माझ्याकडून काही चूक झाली तर माझं भविष्य कसं असेल? कंपनीमध्ये माझी नोकरी टिकून राहील का? मला प्रमोशन भेटेल का? माझ्या कुटुंबाचं काय होईल? बरंच काही. तो नेहमी स्वतःला विचारायचा की माझं मन थांबत का नाही? एक दिवस त्याने ठरवलं की या प्रश्नावर उत्तर शोधायचंच आणि वैभवनी विज्ञानातील अनेक संशोधने वाचायला चालू केली. 2014 मध्ये अमेरिकेत एक प्रयोग झाला. न्यूरोसायंटिस्ट रॉजर बेटी आणि त्यांच्या टीमने मेंदूचा अभ्यास केला. लोकांना fMRI स्कॅनरमध्ये बसवले गेले आणि त्यांना सांगितले की काहीही करू नका, फक्त शांत बसून राहावा. काही मिनिटांनी स्कॅनचे रिझल्ट आले आणि वैज्ञानिक आश्चर्यचकित झाले. जेव्हा माणूस काहीच करत नाही तेव्हा मेंदू बंद होत नाही, उलट एक विशेष नेटवर्क सक्रिय होतं. याला वैज्ञानिक भाषेत म्हणतात डिफॉल्ट मोड नेटवर्क. हा मेंदूचा तो भाग आहे जो आपोआप विचार निर्माण करतो. भूतकाळ, भविष्य, कल्पना. वैभवला एक गोष्ट समजली की विचार करणे हा मेंदूचा स्वभाव आहे, तो काही थांबू शकणार नाही. मग त्याने अजून एक विचार केला, मग मन शांत कसं करायचं? कॅनडातील वैज्ञानिक ॲरॉन क्यूसी आणि कॅरेन डी डेव्हिस यांनी मेंदूचा अभ्यास केला. जेव्हा लोक डे ड्रीमिंग करत होते तेव्हा डिफॉल्ट मोड नेटवर्क खूप सक्रिय होत होता. म्हणजेच मन भटकणे ही देखील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण ही सगळे संशोधने वाचून देखील वैभवला काही शांतता मिळत नव्हती. शेवटी त्याच्या हातामध्ये एक नवीन रिसर्च आला. 1970च्या दशकात हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये एक वैज्ञानिक संशोधन करत होते. त्यांचं नाव होतं हर्बर्ट बेन्सन. त्यांनी एक प्रयोग सुरू केला. त्यांना पाहायचं होतं की ध्यानाचा म्हणजेच मेडिटेशनचा शरीरावरती काय परिणाम होतो. त्यासाठी त्यांनी अनेक लोकांना प्रयोगासाठी बोलवले. काही लोक येऊन रोज ध्यान करायचे, काही लोक ध्यान करत नव्हते. पण त्यांना काही आठवड्यानंतर जेव्हा परिणाम समोर आले तेव्हा कळालं की ध्यान करणाऱ्या लोकांमध्ये रक्तदाब कमी झाला, हृदयाची गती स्थिर झाली आणि मेंदूमधील ताण कमी झाला. डॉक्टर बेन्सन यांनी या अवस्थेला नाव दिले रिलॅक्सेशन रिस्पॉन्स. त्यांना एक गोष्ट जाणवली की आपल्या मनाला शांत करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे ध्यान आहे. आता ही गोष्ट ऐकून आणि हा रिसर्च वाचून वैभव खूप मोठ्या विचारामध्ये पडला. एका दिवशी वैभव आपल्या एका मित्रासोबत एका आध्यात्मिक कार्यक्रमासाठी गेला होता. तेथे एक प्रभूजी भगवद्गीतेवरती प्रवचन देत होते. प्रभूजी प्रवचन देताना म्हणाले की मन म्हणजे एक जंगली घोडा आहे. जर त्याला दिशा दिली नाही तर तो तुम्हाला कोठेही घेऊन जाईल. वैभवला हे वाक्य अतिशय त्याच्या मनाला भिडले. जर त्याला दिशा दिली नाही तर तुम्हाला कोठेही घेऊन जाईल. वैभवच्या मनाला हे वाक्य भिडले. प्रभूजींनी पुढे भगवद्गीतेमधील एक श्लोक सांगितला. तो असा होता, चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. म्हणजेच मन हे अतिशय चंचल आहे, त्याला आपण नियंत्रणामध्ये आणू शकत नाही. पण भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये उपाय देखील सांगतात. ते म्हणतात अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येनच गुह्यते. म्हणजेच सराव आणि वैराग्य ह्या 2 गोष्टींनी आपण आपल्या मनाला नियंत्रित करू शकतो. त्या दिवसापासून वैभवने एक छोटा प्रयोग सुरू केला. तो दररोज सकाळी उठल्यावर 15 मिनिटे स्वस्थ बसायचा आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्याचा प्रयत्न करायचा. पहिल्या दिवशी त्याचं मन खूप भटकलं. दुसऱ्या दिवशी त्याचं मन भटकायचं प्रमाण कमी झालं आणि काही आठवड्यानंतर त्याला फरक जाणवू लागला. त्याला शांतपणे झोप लागू लागली आणि त्याचं जे ओव्हर थिंकिंग होतं, जे मन त्याचं सारखं विचार करत होतं,
ते विचाराचं प्रमाण हळूहळू कमी होत गेलं. आपल्या संत परंपरेमध्ये देखील हे सांगितलं आहे की मनाला थांबवण्याचा प्रयत्न करू नका, मनाला भगवान श्रीकृष्णांकडे वळवा. मित्रांनो, मन थांबत नाही, कारण ते सतत आनंदाच्या शोधामध्ये असतं. पण आपण तो आनंद नेहमी चुकीच्या ठिकाणी शोधतो. गीतेमध्ये सांगितले की खरा आनंद हा भगवान श्रीकृष्णांच्या स्मरणात आहे. जेव्हा मन त्या दिशेने वळते तेव्हा आपल्या मनातील विचारांचे वादळ देखील शांत होतात, जसं वैभवच्या जीवनात झालं. मित्रांनो, जर तुम्हाला विज्ञान आणि भगवद्गीतेचे असे अद्भुत ज्ञान जाणून घ्यायचे असेल तर आमच्या लोक आधार या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या प्रियजनांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा की तुमच्या मनामध्ये सर्वात जास्त कोणते विचार येतात. कदाचित पुढचा व्हिडिओ तुमच्याच प्रश्नावरती असेल. धन्यवाद.